आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 2 वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेने संपूर्ण कोल्हापूरकर आणि राज्यभरातील नाट्यप्रेमी हळहळले होते. मात्र प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अवघ्या दीड वर्षात विक्रमी कालावधीत नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाचे आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झालंय. नाट्यगृहाचा मूळ हेरिटेज लुक, ऐतिहासिक वारसा स्वरूप कायम राखत अत्यंत आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसह या वास्तूचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नूतनीकृत केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून यामुळे कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी गती मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि प्रायव्हेट हायस्कूल येथील सभास्थळाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर रूपा राणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात केवळ नाट्यगृहासह शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून CPR रुग्णालयात झालेल्या विविध अद्ययावत कामांचे लोकार्पण, शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत हॉकी स्टेडियम आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या पार्किंग सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नुकतेच गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आज कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे अनेक निर्णय आणि प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात असल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट करण्यात आले. ही सत्ता महायुतीच्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच उद्या कोल्हापुरात येतात. विशेषतः ज्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं ज्या पद्धतीची घटना घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांनी सगळेच नाट्यप्रेमी सुद्धा हळहळले होते. पण एका वर्षभरामध्ये, दीड वर्षामध्ये या सगळ्या कामाची पूर्तता करून आपण सगळ्यांना उद्या हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार आहोत. एका बाजूला हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम, कारण केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या एकूणच सगळ्या ऐतिहासिक ज्या परंपरा किंवा ऐतिहासिक जी काय आपली सगळे एकूण संदर्भ आहेत त्यातला एक खूप महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. तो परत लोकार्पण होतोय आणि त्याच्याबरोबरीनं इथं एका बाजूला CPR हॉस्पिटल की जे नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे काम झाले त्याचं सुद्धा लोकार्पण होतंय. हॉकी स्टेडियम असेल, पार्किंगचा एकूण सगळा नवीन सगळ्या सुविधा असतील, एकापेक्षा एक अशा शहरासाठी आवश्यक असणाऱ्या, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक गतिमान करणाऱ्या अशा सगळ्या सुविधांचा लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते उद्या होतंय. निश्चितपणानं मी ज्या वेळेला ही घटना घडली होती त्यावेळेला नामदार त्यावेळचे राजे क्षीरसागर साहेब यांनी खूप आग्रह करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना. आणि त्यावेळेला कदाचित आपणही प्रेस घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या समोर उपस्थित होतात. त्यावेळची अवस्था आपण बघितलेली होती. आपण केशवराव भोसलेला याच्यापूर्वी लहानपणापासून येत होतो अनेक नाटकांच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि त्यावेळेला जी काही सगळी अवस्था होती ती अवस्था आणि आता बघितल्यानंतर मात्र एका नवीन लुकमध्ये, पूर्वीचा सगळा हेरिटेज लुक पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे केलं आहे, त्यामुळं भविष्य काळामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूरच्या एकूणच संपूर्ण परंपरेला अजून चांगल्या पद्धतीने गतिमान करणार. पलीकडच्या बोलता आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत आणि आदरणीय खासदार साहेब आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनीच महायुती म्हणून यावेळेला सत्ता राज्यात आली, देशात आली आणि त्याबरोबर शहरातल्या लोकांनी सुद्धा विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. एकापेक्षा एक सगळे प्रकल्प आणि त्यासाठीच्या निधीची मागणी, पूर्तता, निर्णय अतिशय वेगानं होत आहेत. परवासुद्धा बघितलं असेल आदरणीय अमितजी शहा साहेबांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण खूप मोठा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये
आपल्या सर्वांचं दैवत असणाऱ्या अंबाबाईचं, महालक्ष्मी अंबाबाईचं जे काय एक नवीन कामाचा शुभारंभ केला, त्या सगळ्या गोष्टी आपण बघत असाल पुढे पुढे अजूनही त्या सगळ्या गोष्टी होत राहतील.